नमस्कार, कशात सगळ्याजणी. चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ते बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी आज तोंडल्याची भाजी बनवणार आहे. तर तोंडले मी मार्केटहून आणलेले आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. कट करून घेऊया. आता गॅसवरती कढई चढवायची आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. 2 चमचे तेल घातलेले आहे. जिरे मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकला आणि नंतर तोंडले चिरलेले फोडणीमध्ये टाकलेले आहेत. तर आता इथं कांदा लसूण का नाही टाकला, तर आता चातुर्मास सुरुवात झालेली आहे ना, चातुर्मासाला. त्यामुळं कुणाला आवडतं कांदा लसूण, आवडतो कोणाला, म्हणजे चालतो, कोणाला चालत नाही. तर त्याकरता मी हे आजची सात्विक भाजी अशी मी तोंडल्याची दाखवणार आहे. तर चला, जिरे मोहरी फोडणीला टाकले आहेत, कढीपत्ता टाकलेला आहे. तर आवडत असेल तर तुम्हाला, म्हणजे चालत असेल तर तुम्ही धनापूड किंवा जिरापूड पण टाकू शकता, कोथिंबीर पण टाकू शकता. तर इथं मी नाही टाकलेली, मी सात्विकच बनवणार आहे. तर इथं 1 चमचा बारीक हळद टाकलेली आहे, 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. का तिखटामध्ये लसूण वगैरे काही नाही आहे. परत दाण्याचं कूट टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता मस्त परतून घ्यायचं आहे, कारण तोंडली थोडीशी तुरट आंबट असतात ना, त्यामुळं आपणाला हे थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं असतं. पहिल्यांदा तेलावरती परतून घ्यायचं, म्हणजे थोडीशी मऊ पण होतात आणि कुरकुरीत असतं ना. तोंडलं कसं आहे, म्हणजे कुरकुरीत असेल तरच आपल्याला तोंडल्याची भाजी करता येते, मऊ झाल्यानंतर नाही करता येत. म्हणून थोडंसं तेलावरती परतलं ना तर थोडा कुरकुरपणा कमी होतो आणि जास्त पाणी घालायचं नसतं ह्याला. म्हणून थोडं पाणी घालून वाफवून घ्यायची असते. म्हणून थोडंसं तेलावर परतलं की मऊ होते. तर चला, आता टाकलेलं आहे कारळ्याचं कूट. कारळ्याचं कूट म्हणजे तुम्हाला पण माहितीच असणार आहे. तर जर माहिती असेल तर नक्की कमेंट करा. तर चला, आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण इथं थोडंसंच पळीभर पाणी टाकलेलं आहे. आणि आता ही भाजी आपल्याला झाकून, ताट झाकून आता वाफवून घ्यायची आहे. तर ह्यामध्ये तुम्ही कारण तुरट आंबट असते ना तोंडलं, त्यामुळे तुम्हाला इथं गूळ टाकायचं असेल तर तुम्ही गूळ पण टाकू शकता, साखर टाकायची असेल तर साखर पण टाकू शकता. कारण इथं मला आंबट आवडतं थोडंसं, म्हणून मी गूळ पण नाही टाकलं आणि साखर पण नाही टाकली. तर आता झालेली आहे, मस्त भाजी झालेली आहे बघा, बघू शकता. अशी सुकी भाजी कुणाकुणाला आवडते नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तोंडल्याची भाजी अशा पद्धतीनं, सात्विक भाजी, ज्यांना कांदा लसूण नाही खायचा त्यांनी अशा पद्धतीची भाजी नक्की करून खा.